चला सामना सुरू करायचा आहे। टॉस जिंकला प्रथमतः बॅटिंग करत असताना हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वळवली संघ आणि विरुद्धात जय दुर्गामाता रोहिंजन संघ। मॅच लगेच आपण सुरुवात करत आहोत। रॉयल एंट्री तुम्ही पाहिली, खऱ्या अर्थानं क्रिकेटला धर्म मानणारे, क्रिकेट वरती अथुनात प्रेम करणारे, राजा सारखं कारभार असणारे, रॉयल म्हणजे राजा, राजासारखं कारभार असणारे आमचे व्यक्तिमत्व प्रभुराज दादा भोईर अण्णा या नावाने चर्चेत असणारे, ख्याती असणारे प्रभुराज दादा भोईर तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्याचा ताफा पाहिला तुम्ही, तुमचं सहर्ष स्वागत करू। पहिल्या प्रती चौथी मॅच जय दुर्गा माता रोहिंजन बी त्यांना फाइट करतीये गावदेवी वलवली। विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट। दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ आणि मॅचला सुरुवात करू। पहिलाच बॉल, बॉल खूप चांगला भन्नाट योग्य, खऱ्या अर्थात तुम्ही पाहता बॉल पडल्यानंतर खाली झाला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल। षटक क्रमांक पहिलं P1चं प्रगती पथावरती प्रथम गरज बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंगला रत्नदीप चौधरी, त्यानंतर ऋषी चौधरी। चौधरी बंधू मैदानामध्ये पहिल्या प्रती चौथी मॅच तुमच्या समोर दोन टीम मध्ये पाहता। षटकातील पुढचा बॉल, फडका इनफिटच्या वरनं बॉल चालला, बाउंड्री लाईनच्या दिशेनं उचलला, फेकला, तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत। दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्वतःचं संघाचं अकाउंट खुलं केलं। फटाकीच्या हातीच बाजूला नुकताच आगमन झाला प्रभुदादा भोईर अण्णा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। षटकातील पुढचा बॉल, फडका फसला, जेलची शक्यता, कॉल दिला, माझा जेल मी पकडेन, अक्षयनं पकडलाय झेल, संपला। रत्नदीप मोठा धक्का वलवली संघाला, फलंदाज बाद। त्यानंतर आमचे युवा कार्यकर्ता राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची अतिशय दमदार झेप आपण पाहतोय, विश्वजितजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय। विश्वजितजी जनार्दन पाटील यांचं शुभ आगमन, विनंती आहे त्यांना या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मुकेश। रोहिंजन संघ तुम्ही पाहता आमचे मचिंद्रदादा पाटील, जितूदादा पाटील हे देखील मॅचला एन्जॉय करतात, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। विश्वदादा पाटील असतील, मयूरदादा पाटील तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। वलवली म्हटलं तर ऋषी तुमचं देखील स्वागत करू। त्याने कट केला, बॉल चाला एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर धावतोय, इथे मात्र बॉल सीमा पार, पूर्वार्धाचा पहिला दमदार चौकार। षटकातील पुढचा बॉल, कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला। साधा बाधा उपलकावरती तुम्ही पाहता षटकातील शेवटचा बॉल, प्रथम गरज एक जबरदस्त लेफ्ट हँडर गोलंदाज आहे, आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न राहिला,
पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. षटक संपलं. P1चं पहिल्या षटका समाप्तीनंतर 6 वरती पहिला धक्का लागत असता तुम्ही पाहता. बॅटिंग करत असताना हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली संघाला. स्क्रीनवरती बरेचसे मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची रॉयल एंट्री नुकतीच आपण पाहिली. रायगड जिल्हा वाहतूक संघटक सन्माननीय आमचे पृथ्वीदास अण्णा भोईर यांचं शुभ आगमन आपण पाहिलं. त्यानंतर प्रभाकरजी उलवेकर त्यांच्या साथीनं सुभाष शेठ गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात. भूषण म्हात्रे असतील, देवीदास भोईर, नूरभाई खान असतील, स्वप्नील पोखरकर, आशिष भोवी, सोहेलजी रेड्डी असे मान्यवर त्यांच्या साथीनं आपण पाहतो. या सर्वांचं 2 पंच एकत्र जातील. अपील केली मुकेश स्ट्राईकला. सन्माननीय उत्तम शेठ पाटील नागागावचे यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 8,000 रुपयाची धनराशी आले त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय. सन्माननीय संदीपजी म्हात्रे कळंबोलीचे यांचं देखील शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून नेहमीच संघ पुरस्कृत केले जातात त्यांचं हे सहर्ष स्वागत आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा अखेरचा बॉल शिल्लक असेल प्रणव पाटीलचा. P2चा षटक प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल. फटका मिड ऑफला चांगला. दोन्हीच गाड्या एका सेंडला. थ्रो खराब आला. या बॉलवरती 1 धाव. लक्ष नव्हतं जणू काही तुम्ही पाहता. विक्रम पाटीलचा थ्रो खराब आला. डेंजरला थ्रो आला असता कदाचित फलंदाज मुकेश बाद झाला असता. एका धावेच्या बरोबरीनं P1 P2चा इथे पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती रन संख्या 19 या आकड्यावरती. नुकताच ज्या मान्यवरांचं आगमन झाले सन्माननीय आमचे संदीपजी म्हात्रे, त्यानंतर विनयजी जले, सुनील टेंबरे तसेच आमचे प्रीतम म्हात्रे ह्या मान्यवरांचं शुभ आगमन त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आशिष पाटील आला गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकामध्ये. समोर मुकेशला पाहता. तो 6 चेंडू 7 वरती खेळतोय. 3 बॉल 9 वरती ऋषी चौधरी खेळतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला भेटेल. आशिष पाटील त्याच्या समोर तुम्ही पाहता मुकेशला. 500 तटीय सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहणार आहात. एक्स्ट्रा कबल लॉंग ऑन लॉंग ऑफ. षटकातील पुढचा बॉल. फटका चालला बॉल. बॉडी लाईनच्या दिशेने स्वागत केला आशिष पाटीलचा. लॉंग स्टॉप सीमा पार. आलाई चौकार 4. सन्माननीय हेमंतजी म्हात्रे ओवे गावचे त्यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक. वलवलीची देखील नाईट स्पर्धा आम्ही कव्हर केली. लाडके आयोजक तुम्ही हीच संघ तुम्ही पूर्ण पाहता. मुकेश दादा असतील. आणि किडक समोरच्या दिशेनं बॉल लॉंग ऑन सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. ये शेरे वलवली का ये रुकने वालों से नहीं भगाने वालों से. का बॅटिंग करतोय ऋषीची. जर बॅटिंग अलवडली असेल वलवलीकर प्रेक्षक कुठं टाळ्या वाजवा. ऋषी चौधरी का बॅटिंग करतोय काढू शकतात. आणि अशा चुका इथे घडताना दिसतात रोहिंटनच्या बाजूनं. आणखीन एक बॉल चालला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. लागोपाठचा तिसरा षटकार का बॅटिंग करतोय. आणि या मैदानावरती ऋषी चौधरी. ऋषी फक्त आणि फक्त ऋषी. काल देखील अशीच कामगिरी आपल्याला सलग पाहायला मिळत होती. 4 चेंडू 4 षटकार बाबूचे आपण पाहिले होते विश्वास पाटीलचे. परंतु आज त्याच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ऋषी करत असताना का बॅटिंग आहे. आशिष पाटीलला टीम मिटिंग घेण्यास भाग पाडला.
ऋषी चौधरी नावाचं वाझळ आला पेठालीच्या क्रीडा नगरीमध्ये. का बॅटिंग परफॉर्मन्स षटकातील पुढचा हा बॉल गुड लाईन स्पोर्ट वरनं पडल्यानंतर उंची घेणारा होता आणि हा डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 42. तर सन्माननीय करण म्हात्रे जावई आहेत, त्यांचं देखील शुभ आगमन झाले. कामोटे गावचे त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच संजय खानावकर यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि ज्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय त्या मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येईल. सन्माननीय आमचे प्रभुदासजी भोईर अण्णा या नावानं त्यांची ओळख महाराष्ट्र प्रदेश. दोस्ती दुनियात एक राजा माणूस आणि दोस्ती दुनियासाठी काही करण्यासाठी व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर साहेबांचं मुख्य मंचकावर उद्यापन करतोय. शुभ सन्मान आमचे जयदादा केनी यांच्या मानण्यासाठी आणि त्यानंतर आमच्या संपूर्ण स्वर्गीय त्र्यंबक शेठ केनी यांच्या स्पर्धेसाठी सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्याला लाभल्यात. प्रभुदास अण्णा भोईर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. वाहतूक महाराष्ट्र राज्य संघटना अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रभुदास भोईर साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत. पडता पावलं सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट सामन्यांची सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. शुद्ध बीजापोटी फले रसालो कोमटी मुखे अमृताचे वाणी देवाच्या कारणी. नक्की सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. नक्कीच उपस्थित मान्यवर सन्माननीय प्रभाकरजी उलवेकर तसेच सुभाष शेठ गायकवाड भीमशक्ती संघटना जिल्हा अध्यक्ष आपण पाहतोय. त्या मान्यवरांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला या मुख्य अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. तसेच भूषणजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या साथीनं देवीदासजी भोईर आपण पाहतो. नूरभाई खान यांना देखील पाहू शकाल. आमचे स्वप्नील पोकरकर असतील, आतिश भोवी, यस नारायण शेठ यांना देखील आपण पाहतोय. आतिश भोवी, आमचे सोहेलजी रेड्डी असतील, अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपले प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेसचे तुषारदादा पाटील यांना देखील आपण पाहतोय. आमचे संदीप दादा म्हात्रे यांना देखील आपण पाहू शकाल. सूरज गोंदली यांचं देखील शुभ आगमन आपण पाहतोय. अनेक सारे मान्यवर आहेत, परंतु सध्याच्या घडीला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान अण्णांच्या साथीनं जेवढे सवंगडी आपण पाहतोय त्यांचा हा शुभ सन्मान. अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय. मायेची प्रेमाची उबदार शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट हे सुंदर असं घड्याळ देऊन हा मान्यवरांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण पाहतोय. नक्कीच गेस्ट इज आवर गॉड ही भारतीय संस्कृती या ठिकाणी जपली जाते. खऱ्या आता पाहतोय स्वर्गीय त्र्यंबक शेठ केनी स्वर्गीय त्र्यंबक शेठ केनी 25-25 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करत आपण पाहतोय. मॅच या ठिकाणी रंगली गेली आहे. अर्जुन शेठ घोट हे देखील मॅचला पाहतात. तुमचं देखील स्वागत करू. प्रभुदास दादा अण्णा खरं तर तुम्ही अर्थानं या क्रीडा नगरीला भेट देईल. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. अण्णांचा ताफा आपण पाहिला आणि या स्पर्धेसाठी प्रभुदासजी भोईर यांच्याकडनं 10,000 रुपयाची धनराशी आले. त्याबद्दल अण्णांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. जरा 2 मिनिटं मॅच थांबवायचे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अण्णा भोईर यांचा तोफा पहा. नक्कीच काय तो आयोजन आणि काय ती लाईट्स आणि काय ते आमचा नक्कीच एंट्री आमची आपण या ठिकाणी पाहतो. नक्कीच आमच्या अण्णांची एंट्री म्हटलं तर रॉयल एंट्री सगळं काय ओके. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करूया. मॅच इथे रंगली गेली. नक्कीच अण्णा शेठ भोईर साहेब तुम्ही या ठिकाणी आले, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं नक्कीच सर्वांचं हार्दिक स्वागत. मुरबी गावचे सन्माननीय अनिकेतजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण लगेच करणार आहोत.
तसेच महेशजी पाटील देखील आहेत, त्याचा देखील आपण शुभ सन्मान करूया. यस, विशाल चिंदरटकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 चेंडू 3 षटकार ठोकले. तर कन्हैया मुंबईकर यांच्याकडनं कॅश प्राइज असेल ते 1500 रुपये. मान्यवरांचा शुभ सन्मान एकीकडे आपण पाहतोय, एकीकडे मॅच देखील चालू आहे. चला मॅच चालू लगेच करायची. पंचांसाठी कठीण कार्य आहे, कारण की एका बाजूला आवाज देखील सातत्याने येतोय. अशा मोमेंटला त्यांना पंचांची कामगिरी करणं कठीण आहे. सो आता समालोचक मित्र आपण देखील थोडंसं लक्ष केंद्रित करूया. जेव्हा बॉल डिलिव्हर होईल तेव्हा आपण किमान शांत राहण्याचा प्रयत्न करू. षटकातील पुढचा बॉल उडवला, बॉल उंच गेला. जेलची शक्यता, कॅच होणार का? इथे जेल पर्यंत पोहोचले. बॉल नोमॅन्स लँड मध्ये दाखल झाला. या बॉल वरती मिळतात धावा. 2 स्कोर पुढे चालला. हेमंतदादा म्हात्रे, शिवसेनेचे एक दमदार व्यक्तिमत्व. दादा तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. स्क्रीन समोर आम्ही त्यांना पाहतोय आणि त्याच्यानंतर मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चंद्रकांत म्हात्रे असतील आमचे. हेमंतदा म्हात्रे आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. आज शैलेश म्हात्रे सोबत नाही आहेत तुमच्या, नक्कीच तो त्यांचा ग्रुप आहे. डॉट बॉल आलाय धावा धाव फलकावरती 50 तुम्ही पाहताय. विकेटचा बटन लेग स्टीमला पकडला. जेल संपला बॅट्समनचा खेळ. यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहे. दोन्ही संघ नायक रेडी देखील राहायचा आहे. टीम नारिवली आणि त्यांच्या विरोधात भातान संघ. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. सो आपण रिपोर्टिंग करायची आहे. टीम भातान आणि त्यांच्या विरोधात नारिवली संघ असेल. द्वितीय फेरीतील पहिली लढाई असेल. लढाई 4 षटकांची असेल, याची देखील दक्षता घ्यायची आहे. तसेच आमचे कन्हैया मुंबईकर देखील आलेत. त्यांना देखील विनंती, या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून विशाल चिंदरकर साठी पारितोषिक लागलं होतं. करण म्हात्रे कामोडे गावच्या यांच्याकडे या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाची धनराशी आली आहे. त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं सीमा पार. चौकार आला आणि कैलास शेठ घरत यांना देखील तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहताय. कैलास शेठ तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. तर ऋषी चौधरीसाठी पारितोषिक आला. कुणाल म्हात्रे यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकारचे खेळण्याचे आहेत. 5000 रुपयाचे कॅश प्राइज. बघा लक्षात असू द्या, जे कॅश प्राइज असेल ते 1 बॉल 1 षटकार तुम्ही लावू शकता, 1 बॉल 1 चौकार लावू शकता, 1 विकेट लावू शकता. हॅट्रिकचे पारितोषिक पुकारलं जाणार नाही अशी सूचना आम्हाला आयोजकांकडून आली. आणि मित्रांनो बघा, आम्ही समालोचक आहे, खऱ्या अर्थानं मायबाप प्रेक्षक तुम्ही आमचेच आहात, पण आम्हाला आयोजकांकडून अशी सूचना आली आहे की जे कॅश प्राइज जमा होईल तेव्हाच ते पुकारलं जाईल, अन्यथा पुकारलं जाणार नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही हॅट्रिकसाठी पारितोषिक लावू शकणार नाही. प्लीज आम्ही समालोचन करतो, कारण की ह्यात आयोजकांनी जे आम्हाला सूचना दिली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि कॅश प्राइज गुगल पे करा आम्हाला, आम्ही तुम्हाला नाही दिलं तर रिटर्न करू, काही हरकत नाही. चला मॅचला सुरुवात करू. चोपन्न धावा धावफलकावरती. स्लोगोरचं हनामारीचं डेड ओव्हरचं षटक. जी सूचना आम्हाला आयोजकांची आली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, लक्षात असू द्या. षटकासाठी चौकासाठी सिंगल तुम्ही पारितोषिक लावू शकता आणि कॅश प्राइज जमा करा. ज्यांचे गुगल पे जमा करा, आम्ही तुमचे कॅश प्राइज डेफिनेटली पुकारू. मॅचचा आनंद घेतात आमचे छत्रपती ट्रॉफीचे दमदार दर्जेदार आयोजक कमलाकर शेठ पाटील असतील, विलास शेठ घरत असतील, प्रवीण शेठ दलवी असतील, निर्दोष दादा केडी आमचे,
सर्वांचं मनपूर्वक सरसे हार्दिक स्वागत करू. बादशाह रडार मध्ये बॉल उडवला, चालला लॉगो मध्ये प्रेक्षकांना अलविदी करणारा आणि किरेक बिग बिग हेड षटकार तुम्ही पाहता बॅट्समन ऋषी चौधरीचा. आणि लकी ड्रॉ साठी आम्हाला नक्कीच सायकल देण्यात आली आहे. स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक पापडेच्या पाडाच्या क्रीडा नगरीमध्ये 5 दिवसाची पार पडली आणि त्याचे लाडके दर्जेदार माने श्री गणेश स्टेटचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे माजी उपसरपंच कैलास विलासदादा घरत यांच्याकडनं ती सायकल आहे. स्पीडअप करा बघा. ओके ओके. कैलासदादा घरत तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. हे देखील आयोजक होते स्वर्गीय नानाशेठ घरतचे. उडवला बॉल, उंच गेलाय, चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, सीमा पार. प्रयत्न चांगले, षटकार लागोपाठचा दुसरा. टीम मीटिंग करू नका, लक्षात असू द्या प्लीज. कुणाल मात्रे यांच्याकडनं जर तिसरा आला तर पैसे आले तर 5000 येईल का. एकदा बॅटिंग ऋषिकेशची आवडली असेल तर 9 चेंडू 39 वरती खेळतोय. का बॅटिंग एकत्री कल्ला. वलवलीच्या खेळाडू कक्षामध्ये टाळ्या देखील आता येतात. प्रेक्षक कमी संख्येत आला असावे वलवलीचे. पाहायला भेटेल का तुम्हाला अर्धशतक या स्पर्धेतील. याच्या अगोदर एक अर्धशतक तुम्ही पाहिलंय, तिसरं अर्धशतक पाहायला भेटेल का. बॅटचा आतला कडा विकेट किपर पकडला जाईल आणि उद्या खऱ्या अर्थानं फायनल डे. जो संघ चॅम्पियन होईल या स्पर्धेला त्यातला निर्दोष शेठ केनी यांच्याकडनं शांततेचे प्रतीक यांच्याकडनं बोकड आहे. चला बोकड देखील तुम्हाला भेटणार आहे. जो संघ उद्या चॅम्पियन होईल शांततेचे प्रतीक निर्दोष शेठ केनी यांच्याकडनं आपण बोकड देणार आहोत. सुयोग मात्रे मैदानामध्ये आला 6व्या क्रमांकावरती. डीजे जितू ते देखील आता खुश आहेत. त्यांना देखील कॅश प्राइज झालं 1000 रुपयाचं. विश्वनाथ शेठ बसकर यांच्याकडनं होतं. ते आता खिशामध्ये असतील की नाही ते त्यांनाच माहित. धाव फलकावरती 66. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. या बॉल वरती दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती 67 वरती तुम्ही पाहता आशिष पाटील मैदानामध्ये आला, ज्यांना चौकारनं अकाउंट खुलं केला. आशिष पाटील देखील मोठा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून आम्ही देखील षटकार चौकार पाहिलेत. ऋषिकेशनं चांगली इनिंग साकारली. ऋषी आज खूप छान केलास तू. षटकातील पुढचा बॉल. इथे तुम्ही पाहता स्टंप मरलेट नुकताय केनला आणि इथे फलंदाज बाद. विकेट रन आउटची आशिष पाटील बॅक टू डग आउट. मनीष पाटील टीमचा कॅप्टन गेला आणि अजून या षटकातील बॉल शिल्लक असतील. शेवटचा बॉल. टार्गेट सेट करणारा बॉल. सिंगल आली तर 68, 2 आले तर 69, चौकारला तर 71, षटकार आला तर 73, डॉट आला तर 67 राहतील. शेवटचा बॉल. मायबाप प्रेक्षकाचं देखील सहर्ष स्वागत. हा बॉल तुम्ही पाहता शर्ला पासून थोडा दूर ठेवला. वाईड बॉल. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. 1 स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती 69.
पायचा आतला कडा बॉल मागे चाला लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. डीजे थांबायचा आहे. लगेच आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. एका सत्राचा खेळ संपलाय तर मी इन्व्हाइट करेन दोन्ही संघाचे संघनायक टीम भाताण आणि त्यांच्या विरोधात नारिवली संघ गावदेव नारिवली आणि विरोधात श्रीदत्त क्रिकेट संघ भाताण संघाचा संघनायक या आणि सन्माननीय आमचे तुषारदादा पाटील प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेसचे त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. सन्माननीय तुषारदादा पाटील यांना विनंती, ज्यांची उपस्थिती आपण पाहिली भरपूर वेळ या स्पर्धेसाठी खास करून त्यांनी दिला. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस नेक्स्ट मॅच. नक्कीच ज्यांचं नुकताच आपण आगमन पाहिलं खऱ्या अर्थानं, ज्यांची रॉयल एंट्री प्रभुदास भोईर अण्णा या नावाने चर्चेत, त्यांच्याकडनं या स्पर्धेला 10,000 रुपयाचं धनराशी तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. उत्तमदादा पाटील जे नागावचे शिवसेना शाखा प्रमुख यांच्याकडनं 8,000. सेकंड राऊंडची पहिली मॅच टॉस साई पाटील आणि कॉम्बॉक्स मध्ये साई राजे. थँक्यू सो मच. यस, टॉस जिंकलाय तो टीम भातांना. डिसिजन आपला डिसिजन पेंडिंग. शुभेच्छा दोघांना. मॅच देखील महत्वाची आहे. सन्माननीय तुषारदादा पाटील प्रदेश सरचिटणीस काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लगेच वळणार आहोत आपण स्वागत समारंभाच्या दिशेने. सन्माननीय आमचे हेमंतजी म्हात्रे ओवे गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. विनंती आहे मान्यवरांना की या आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विभाग प्रमुख शिवसेनेचे आपले हेमंत म्हात्रे साहेबांना आपण पाहतोय, त्यांचा हा शुभ सन्मान. मी विनंती करतो आमच्या तसेच सन्माननीय संदीपजी गरत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे या आपण आपला देखील शुभ सन्मान होईल. आमचे बबन शेट केणी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. सन्माननीय आमचे हेमंतदादा म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आमचे संदीपजी घरत, चंद्रकांतजी म्हात्रे आणि करण म्हात्रे कामोट्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत. जावई आहेत करणजी म्हात्रे, त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी देखील आले. त्यांचं देखील मनापासून आभार. तसेच संजय खानावकर नावडेगावचे आणि आमचे जावई आहेत, या पण आपला देखील शुभ सन्मान. चंद्रकांतजी म्हात्रे या पण देखील आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी होईल. आलेल्या तमाम मान्यवरांचा आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमचे संदीपदादा म्हात्रे यांचं देखील सहर्ष स्वागत होईल. या दादा आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, रजनी क्रिकेट स्पर्धा त्यांच्या देखील आपण पाहिल्या कलंबोलीच्या क्रीडांगणावरती आणि नेहमीच जे संघाला पुरस्कृत करतायत त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. राजकीय क्षेत्रामध्ये देखील ज्यांची वाटचाल आपण पाहतोय, आमचे युवा कार्यकर्ता संदीप दादा यांचा हा शुभ सन्मान करण्यात येईल. संदीप दादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान मी विनंती करतो. आमचे बबन शेट केणी, आमचे विशाल दादा आहेत, तेजस दादा आहेत, या आयोजनकर्त्यांच्या वतीनं हा शुभ सन्मान. आपण आलात या सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की महत्वपूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. जाऊया ऑनलाईन मॅचच्या दिशेनं. आपल्याला सामना पाहायला मिळतो. एका बाजूने टीम वलवली आणि विरोधात रोहिंजन. खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं जरूर वाढणार. तर आमचे करणजी म्हात्रे कामोटेचे या ठिकाणी आहेत, त्यांना देखील विनंती या पण. तसेच संजयजी खानावकर यांना देखील विनंती आहे या पण. जावई आहेत पेटालीचे संजयजी खानावकर आणि करणजी म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. नक्कीच त्या दरम्यान आमचे अर्जुन पवार एक उत्कृष्ट खेळाडू आहेत घोटचे, त्यांचा देखील शुभ सन्मान करा. तेजस दादा केनी नक्कीच आमचे बंधुतुल्य मित्र आहेत अर्जुन पवार यांचा आपण सत्कार करावा. यस हॅलो, विशेष आळंब या ठिकाणी आम्ही करतो. खऱ्या अर्थाने दोस्ती दुनियात एक राजा माणूस, पावसाळ्यामध्ये धुरला उरवणारा आणि गरमीमध्ये थंडगार गारांचा पाऊस पडणारा व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान निंदोशेठ केनी साहेबांच्या माध्यमातून उद्या एखादा संघ फायनलमध्ये जाणार त्यांना बोकड आहे बाबा, बोकड ओरिजिनल गावठी बोकड आहे. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. त्यानंतर आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय विजयजी जले, तसेच सुनीलजी टेंबरे आणि प्रीतमजी म्हात्रे ह्या मान्यवरांना विनंती आहे या पण आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल.
खरं तर हे यश आहे या स्पर्धेचं, मान्यवर सातत्यानं पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, डावदी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत, पाहत राहतील. चेंडू सीमारेषा पार, षटकार आगास दमदार झालाय. निदोजी केनी दोस्ती दुनिया के राजा माणूस, भारतीय जनता पार्टी शांतीचे प्रतीक आणि शांती केंद्र प्रमुख साथीने पाहतोय. एक नंबर. तसेच साजन शेठ मात्र पिसारवेचे यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. गोल्डन मॅन साजन शेठ या आपण आपलं सहर्ष स्वागत. तसेच ज्या मान्यवरांचं इथे आगमन झालं, आमचे मोण्या दलवी असतील, धीरजी चौधरी आणि यशराज म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. विनंती आहे ज्या मान्यवरांचा मी नावोल्लेख करतो, या आपण भरपूर मान्यवर आहेत, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. चला खेळाडू कक्षातनं विनंती आहे खेळाडूंना की आपण खेळाडू कक्षात राहा. नक्कीच आपण या ठिकाणी चेक करणार आहोत की बाउंड्री रेषे लगत आता जो चेंडू गेला होता, एस कृष्णा समोरच्या दिशेने घ्या. आपण मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता. 12th मॅन आपण देखील पहा, हरकत नाही. क्या बात है, फॉर्च्यून इव्हेंट साठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे, खरोखर क्लॅरिटी विथ क्वालिटी. धीरज चौधरी ह्या मान्यवरांचा शुभ सन्मान. 4 रन आहेत, चौकार आहे. दूध का दूध और पानी का पानी. वाजवा डीजे. आगरी लय जिगरे. नक्कीच आपण या ठिकाणी संघाची धावसंख्या पाहिली तर 1 और 11 चाललाय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, आर पार. 4. थँक्यू डीजे. तसेच यशराज म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालंय. या यशराज आपण आपला देखील शुभ सन्मान होईल. अनेक मान्यवर आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. डीजे मास्टर देखील हार मानायला तयार नाहीये. आगरी लय जिगरी, त्याच्यामुळे काय बातच वेगळी आहे. नाही साई म्हटलं, नक्कीच साई पाटील आपण या ठिकाणी बनवू शकता. आपण ही यशाची उंच शिखरापर्यंत पावती पोहोचली. काय म्हणाल? स्वर्गीय त्रिंबशेठ केने खऱ्या अर्थानं आपण विशालजी केनी, त्यानंतर तेजदादा केनीच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय केली. नक्कीच त्यांच्या स्वर्गीय त्रिंबशेठ केनी यांच्या स्मृतीने आठवण देणारी स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. धावसंख्या धावफलकावती पाहिली. जय दुर्गा रोहिंजन नक्कीच आमचे वैभव शेठ हॉटेलचे मालक, अष्टविनायक दाव्याचे आकाशजी गाथारा आणि वलवलीचे आमचे विनोदजी चौधरी यांचं शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आहे या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच सर्वांचं हार्दिक स्वागत व्यक्त करूया. उद्या स्पोर्ट्स सायकल आहे मित्रांनो. लकी ड्रॉ साठी स्वर्गीय नारायण शेठ गरत यांच्या स्मरणात आदरणीय सन्माननीय प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करणारा माणूस विलासदादा गरज साहेबांच्या माध्यमातून उद्या लकी ड्रॉ आहे. अंडर 15 वर्षाच्या खालीसाठी आहे. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. फक्त 15 वर्षाच्या खाली नक्कीच खेळाडूसाठी आमचे विलासदादा गरत यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ. उद्या बाईक देखील ठेवू शकता. धमक चमक आहे. निदोजी केनी साहेब नावातच दम आहे र.
आमचा निर्दोष केने आहे र. नक्कीच तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीण दलवी साहेब, तुमचं देखील नावाज दलवी असलं तरी वादळ आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. प्रवीण दलवी साहेब, तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करूया. मॅचच्या दिशेने जाऊया. एकूण धावसंख्या 10 बळकटी 15. गोलंदाज तयार. गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहिलं हिमांशू एंटरप्राइजेस गावदे वलवली. या ठिकाणी यावेळीच वेग होता. अगदी जबरदस्त चेंडू. भेदकता पाहिली तर उत्तर नव्हता. गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर अचूक गोलंदाजी मनीष पाटीलच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय मनीष पाटील. जबरदस्त गोलंदाजी. भेदकता खूप चांगले. अद्याप देखील 23 मध्ये 59. चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक हातात ऑफिसवर अपुलवत फलंदाज बाद. थँक्यू डीजे. दरम्यान आपण आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय आमचे राजेशजी महादे, एक चांगले क्रिकेटर, आज देखील इनॅक्शन मध्ये ते खेळताना नक्कीच आपण उद्या पाहू, कारण की त्यांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. त्यांचा शुभ सन्मान आपण लगेच घेणार आहोत. मी विनंती करतो राजेश दादा महादे यांना की या आपण आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. जसा आपल्याला वेळ प्राप्त होतो तसा आपण नक्कीच शुभ सन्मान घेतोय. नेहमीच तुर्बे, पिसारवे किंवा पेटाले असेल, सिद्धी करवळे, जिथे जिथे स्पर्धा आपण पाहतो तिथे तिथे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या मान्यवरांचा हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण पाहतोय. उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांची उंच भरारी आणि राजकीय क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, जिथे सातत्यानं आपण राजेशदादा महादे यांना पाहतोय आणि त्यांचा हा शुभ सन्मान. नक्कीच सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत गरत यांच्या माध्यमातून देखील ट्रॉफीज देण्यात आले, त्यांचं देखील विशेष कौतुक. चेंडू चाललाय सीमारेषा लगत, अगदी अडवणूक केली गेली. 22 चेंडू मध्ये 59 ची गरज होती. आता 21 मध्ये 58 धावा. 2 घेतल्यात तर 57 धावांची गरज आहे. नक्कीच जबरदस्त मॅच एन्जॉय करतोय. ओहो, उचली होती चेंडू मध्ये, भेदकता पाहिली. पंचांच्या दिशेने जाऊया. पंच, इट इज बॉल इज व्हाईट. दरम्यान ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 7,000 रुपयाची धनराशी आमचे राजेशजी महादे यांच्याकडून आलेत, त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय. नक्कीच राजेशजी महादे म्हटलं तर उद्योगपती. एका दिवसामध्ये आपण उद्योगपती होऊ शकत नाही, त्यासाठी असंख्य रात्रीचा एक दिवस करण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राजेशजी महादे. स्वागत आहे आपलं देखील. डॉट चेंडूची सांगता. खूप चांगले गोलंदाजी, अप्रतिम, लाजवाब, पारदर्शक. हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवले टीमला पॅक केल्यात. आमचे ॲडव्होकेट हेमनजी मडवी, तुमचं देखील मनापासून अधिक अधिक स्वागत आहे. हेमन, तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. सूरज मुंबईकर, तुमचं देखील अधिक अधिक स्वागत आहे. सारंग मडवी, आपलं देखील अधिक अधिक स्वागत आहे. 20 मध्ये आता 56, अब तक 56 की जरूरत. मॅचच्या दिशेने जावे. गोलंदाज सज्ज. जयदुर्गा माता 11 रोहिंजन टीमची जोडी येथे दाखल. आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू जातोय. यावेळेस डॉट चेंडूची सांगता. अप्रतिम. या षटकातील विचार केला ना तर खूप चांगली गोलंदाजी करत असता मनीष पाटील. रातो के कातिल मनीष पाटील. जबरदस्त गोलंदाजी, लाजबाब, पारदर्शक, नेत्रदीपक अशी कामगिरी या ठिकाणी करत असताना लोअर फुल टॉस चेंडू जाते. डॉट षटक क्रमांक 2 मनीष पाटील. या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये धावसंख्या खर्च केल्या फक्त 3 आणि 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. आमचे वजी ग्रुप यांच्या माध्यमातून
एक सायकल आमचे उमेशजी केनी, हारेजी केनी, दिनू केनी, सूरजजी केनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच बाईक सुपूर्द करण्यात आली आहे आणि त्यांचं भरपूर मोठं योगदान आहे. हरेश दादा केनी आमचे जावई आहेत आणि आमचे उमेश केनी, दिनू केनी, उमेश केनी यांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आमचे लोल्या यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मी जरूर करतो. संपूर्ण आमचा जो आमचा गट आहे लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब पेठाली सर्वांपासून आम्ही मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. येणारे चेंडू 18 चेंडू अब तक 56 गोलंदाज ट्रॅक होती तयार. मॅचचा आनंद घेतात एस के एंटरप्राइजेसचे मालक आन बानशान कमलाकर शेठ पाटील. स्वागत आहे सगळ्यांचं. 18 चेंडू 56 अब तक 56. काय घडणार काय बिघडणार. पहिलाच बॉल पहिला चेंडूवरती जबरदस्त तडाखा. चेंडू जाईल आर पार सीमा पार. रामदेव पतंजली बाबा षटकार. डीजे मास्टर टायमिंग होता तुम्ही टाइम चुकला तुम्हाला पेनल्टी. एकूण धावसंख्या पाहिली गेली तर 17 मध्ये 50. आज देखील KPL मध्ये आम्ही डीजे मास्टरला पेनल्टी लावली. हरकत नाही मॅच आपली हक्काची. पुन्हा एकदा जाणार का चेंडू. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत ऋषी चौधरी. टिपला जेल संपलाय फलंदाज प्रणवचा खेळ. जबरदस्त 16 मध्ये आता 50 धाव्यांची गरज आहे. उमेश केनी यांच्या माध्यमातून सायकल पुरस्कृत करण्यात आली. खरं तर आपण वजीर ग्रुप नाद एकच तो म्हणजे बैलगाडा शर्यत. आमचे हरेशजी केनी आमचे जावई आहे तुमचं देखील विशेष कौतुक. आमचे दिनू केनी त्यानंतर आमचे लोल्या असतील आणि त्यांचे संपूर्ण टीमसाठी सगळ्यांचा 16 मध्ये 50 धावा. मॅच इम्पॉर्टंट आहे. नक्कीच जाऊया मॅचच्या दिशेने. 16 मध्ये 50. यस संदीप दादा तुमच्या मताची संपूर्ण सहमत आहे. 16 मध्ये 50. चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चालला सीमारेषा पार आउट ऑफ द पार. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर शिव म्हणतात. नक्कीच हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आता 15 मध्ये 44 धाव्यांची गरज आहे. जय दुर्गा माता 11 रोहित जन्म धीरज पाटील आमचे मित्र आहेत. मॅच आनंद घेतात. स्वागत आहे रोहित जनचे. चांगला फटका एक्झिक्यूट केला. डीपमधून क्षेत्ररक्षक दूरवणे येतील. एक धाव परिपूर्ण केली आहे. दुसरी धावेचा ओहो खूप चांगला थ्रो होता परंतु या चेंडूवरती मिळतील 2. संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 32. 15 मध्ये आता गरज होती यांना 14 मध्ये 42. 1442 ही नीट्स आपण या ठिकाणी पाहतोय कारण 14 मध्ये 42 बनवायच्यात. सामना कठीण आहे परंतु क्रिकेट आहे. खेळाडू कक्षामध्ये न आवाज देऊ नका. पुन्हा एकदा तुम्हाला वारंवार सूचना करतो. नो असतील किंवा वाईट असेल ते पंच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच 14 मध्ये आता बनवायच्यात 41. आता 1441चा डिजिटल अंक आपण या ठिकाणी पाहतो. सगळे जिंकण्यासाठी येतात मित्रांनो. हरकत नाही आहे. गोलंदाज सज्ज आहे. ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय सहयोग मात्रे. यावेळी देखील दडपण प्रेशर क्रिएट केलाय फलंदाजानं. नक्कीच समीकरण इथे बदलणार. 14 मध्ये 40.
जबरदस्त गोलंदाजी भेदकता पाहिली. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय आशिष पाटीलचा वादळ मैदानामध्ये घुमला गेलाय. 14 मध्ये 40 बनवण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये. ओहो मी करू शकतोय. चालला चेंडू पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ मध्ये दुहेरी धाव मिळतील. 2 धावा नक्कीच डेफिनेटली 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावाच्या बरोबरीनं समीकरण टिपतो. येणारे चेंडू 13 मध्ये आता 38 धाव्यांची गरज आहे. हिमांशू एंटरप्राइजेस गावदे वलवले टीमचे पॅकच नक्कीच ॲडव्होकेट हेमंत मडवी भोईरपाडा ते देखील मॅचचा आनंद घेतात. तुमचं देखील हार्दिक स्वागत. रवी भोईर तुमचं देखील हार्दिक स्वागत. मॅचचे दिसून 13 मध्ये 38 धावांची गरज आहे. आता नक्कीच फलंदाज इथे साईडा वैरा होऊन फलंदाजी करण्याची गरज आहे. स्ट्राईकवरती फलंदाज आशिष मध्ये क्षमता आहे. हो पुन्हा एकदा ब्लॉक बॉल मध्ये चेंडूची नक्कीच आपण पाहिली फेकी केली होती. आता समीकरण मध्ये येणारे 12 आणि 37 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या पाहिली 3 षटकांची समाप्ती. एकूण धावसंख्या 30-17. हॅलो नक्कीच मॅच आनंद घेतात रुद्रा मयूर कांबळे. मॅच आनंद घेतात रुद्रा आपलं मनापासून अधिक स्वागत. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. मॅचचे दिसून जाऊया. 12 चेंडू 37 धावांची गरज. स्ट्राईक होती. आपण या ठिकाणी फलंदाज आशिष मध्ये क्षमता आहे. कुवत आहे जो जिजणार तो चमकण्यासाठी तुम्हाला इथे प्रयत्नांती परमेश्वर करावं लागेल. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना गोलंदाज ट्रॅकवरती इथे गोलंदाज विशाल चंद्रांकन इथे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. उर्वरित समीकरण 12-37. फुल टॉस होता. बॅक टू द बॉलर. घडतं काय. पहिला चेंडू तर चाललाय या ठिकाणी डॉट. आता 11-37 मध्ये तुम्हाला समीकरण गाठायचं आहे. जबरदस्त मॅच लाजवाब पर्व स्वर्गीय त्रिंबकशेठ केनी यांच्या स्मरणातही आपण स्पर्धा पण पाहतोय. जबरदस्त मॅच. उर्वरित समीकरण 11 चेंडू 37 धावांची गरज आहे. फलंदाज सयान हो आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातो डॉट. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. नक्कीच 10 चेंडू आता गरज आहे ती मात्र 37 धावा. आता तुम्हाला 10 मध्ये 6 टोकाचे चालतील कृष्णा आणि नक्कीच आपण प्रयत्न करणार आहेत. नक्कीच फलंदाज स्ट्राईक म्हणते आशिष मध्ये क्षमता धमक चमक भरपूर मोठी आहे. षटकार क्रमांक आपण इथे मोजणार होतो परंतु चालला डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षण. दुहेरी धाव जोखीम. हाय बेनिफिट हाय रिस्क परंतु फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून सुशांतला परतावं लागेल. नक्कीच विजय मास्टर तुमचं देखील नवीन येणारा फलंदाज समीकरण या ठिकाणी 9 चेंडू 36. आता 9 मध्ये टोकाचे आहेत कृष्णा महाद्रे 6 षटकार. पहिला चेंडू आपण या ठिकाणी 9 मध्ये 9चा विचार करतो. आता 8 मध्ये 36 समीकरण बदलत चाललंय. या ठिकाणी गोलंदाजी करत असताना संघ आपण पाहतो
विशाल चिंद्रनकर काय गोलंदाजी करतायत, अप्रतिम, लाजवाब. आला म्हणतो कार्पेट चेंडू चाललाय, गरगलत चालत असताना एकच धाव. आता 7 मध्ये 35 कृष्णा. अशक्य प्राय आता हा आव्हान दिसू लागलाय, कारण हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी वलवली टीमची गोलंदाजी भेदकता. दरम्यान या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाची धनराशी सन्माननीय हेमंतजी मात्रे साहेबांकडून आले, त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आणि तब्बल या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची धनराशी आम्हाला प्राप्त झाली. सन्माननीय आपले हरीश शेठ केणी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीने. जोरदार टाळ्या. नक्कीच पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक यांच्या माध्यमातून प्रथम धनराशी आली आहे. 1 लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात आल्यात. आदरणीय सन्माननीय हरीश केनी यांच्या माध्यमातून स्वर्गीय त्र्यंबक शेठ केनी स्मृतीच्या शिकासाठी 1 लाख रुपयाचं धनादेश लाभले, त्यांचा मनापासून आभार. नक्कीच विशाल चिंद्रकर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी साकारल्याबद्दल आमचे प्रल्हाद शेठ केनी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. कोलवडी तर आपण आदरणीय नाव घेतो, आदरणीय रविदादा भोईर, हिमांशू एंटरप्राइजेस. नक्कीच एवन जोडी आहे. हिमांशू एंटरप्राइजेस म्हटलं तर आम्ही नक्कीच अर्थातच जाऊया मॅचच्या दिशेने. 6 मध्ये 35. रायगड 40+ उपाध्यक्ष आहेत, तुमचं स्वागत आहे दादा. 6 मध्ये 35 होत्या. आता गरज आहे कृष्णा, गरज आहे फक्त 5 चेंडू 34. आता प्रत्येक चेंडू सीमारेषा पार करून देखील फायदा नाही. आला म्हणतो कार्पेट चेंडू चाललाय, सिंगल. नक्कीच गोलंदाज विशाल चिंद्रकर यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कुशल नेतृत्व आदरणीय प्रल्हादजी केनी यांच्या माध्यमातून 500 रुपये आपल्यासाठी आलेले आहेत. आपण नक्कीच घेऊन जा. खूप चांगला शॉट होता, परंतु बाता करपून गेलेल्या पावसाला किंमत नसते. नक्कीच आता आपण या ठिकाणी पाहिले तर 4 आलेत आणि चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या 45 वरती, 3 मध्ये 29, म्हणजे 10 मारावा लागेल. 3 मध्ये 29 गोलंदाज तयार. हो फटका तर चांगला आहे, जाणार सीमारेषा पार, आर पार, षटकार. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, पण झुकेगा नाही साला. ठोकला. क्या बात है डीजे मास्टर. 2 चेंडू 23. चालल्या चेंडू एक्झिक्यूट केलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार, आर पार, 4 रन. चार धावा आल्यात. आता 1 मध्ये 19. एक्झिक्यूट केलाय चेंडू सीमा पार, षटकार आलाय. नक्कीच स्वर्गीय नानाशेठ गरज साहेबांच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय विलासदादा गरज साहेबांच्या माध्यमातून उद्या लकी ड्रॉ मित्रांनो. नक्कीच तो लकी ड्रॉचा आनंद आपण घ्या. अंडर नक्कीच 15 वर्षाच्या खाली ती चिठ्ठी असेल. उद्या लकी ड्रॉ आहेत आमचे विलासदादा गरज. प्रत्येकाने एकच चिठ्ठी टाकावी
अशी नक्की सांगल्याने विनंती करतो. मॅचा आनंद घेतात शक्तिदूत केंद्र आदरणीय सन्मान्य दादा केनी, कमलाकर शेठ पाटील, SK एंटरप्राइज, आणबान शान, प्रवीण दलवी, MSCB मध्ये त्यांची कार्यकर्ती खूप उन्नतली राहिली. प्रवीण दलवी साहेब तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. मैं गोल हूँ दुनिया गोल, मैं गोल हूँ दुनिया गोल, जो बोलूं खोल तो सबकी बोल, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. हॅलो, सूरज मडवी या ठिकाणी आहेत, नागाव संघाचा एक स्टार क्रिकेटर. आमचे आयोजन